नमस्कार मंडळी. प्रियंका पाटील तुमच्या टेक तडका 24/7 वर एका जबरदस्त नवीन टेक ट्रेंडसोबत रॉकेट. आज आपण बोलणार आहोत टीनेजर्सबद्दल. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. आजकालचे यंगस्टर्स जे कॉलेजमध्ये जाण्याऐवजी स्वतःचे टेक स्टार्टअप्स लॉन्च करत आहेत. म्हणजे विचार करा, माइंड ब्लोईंग. गेल्या काही वर्षांमध्ये ड्रॉपआउट अँड बिल्ड म्हणजे शिकता शिकता स्वतःचं काहीतरी सुरू करणं हा ट्रेंड खूप वाढलाय. स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांनी तर हे प्रसिद्ध केलंय. पण आता हे प्रोफेशनल इंटर्नशिप्स आणि हजारो डॉलर्सच्या ग्रँट्समध्ये बदललंय. कोरी लेव्ही बघा, तो हायस्कूलमध्ये असतानाच मोठमोठ्या व्हेंचर फर्म्समध्ये इंटर्नशिप करत होता. आता त्याचा स्वतःचा झेड फेलोज नावाचा ॲक्सेलरेटर आहे, जो यंग टेक फाउंडर्सना, अगदी हायस्कूलर्सना सुद्धा $10,000 देतो. एकीकडे युनिव्हर्सिटीची फी वाढत चालली आहे, दुसरीकडे कॉलेजच्या वातावरणातही वादाचे मुद्दे आहेत. मग तरुण विचार करतात, आपण कॉलेज ड्रॉपआउट करून स्वतःच काहीतरी का सुरू करू नये? याचा फायदा व्हेंचर कॅपिटलिस्ट्सना पण होतोय. केविन हार्टसारखे मोठे इन्व्हेस्टर्स, ज्यांनी झूम आणि इव्हेंटब्राईटसारख्या कंपन्यांना मोठं केलंय, ते आता फक्त 10वी-12वीतल्या मुलांना फंडिंग देत आहेत. त्यांनी नुकतंच आरू नावाच्या AI पॉवर्ड प्रिडिक्शन इंजिनमध्ये इन्व्हेस्ट केलं, ज्याचा फाउंडर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या वयाचा पण नाहीये. म्हणजे द थील फेलोशिपपासून ते वाय कॉम्बिनेटरपर्यंत सगळेच या यंग टॅलेंटला ओळखत आहेत. वाय कॉम्बिनेटरने तर एक नवीन प्रोग्राम पण सुरू केलाय, जिथे स्टुडंट्स शिकतानाच अप्लाय करू शकतात आणि डिग्रीनंतर YC जॉईन करू शकतात. किती भारी ना? आता प्रश्न पडतो की एवढ्या कमी वयात हे सगळं कसं मॅनेज करतात. हार्ट्स म्हणतात, हे बच्चे कंपनी खूप हुशार आणि शाळेत बोर झालेले असतात. त्यांना काहीतरी नवीन घडवायचं असतं, शिकायचं असतं. इवन 15 वर्षांचे CTOs पण आहेत. माइंड ब्लोईंग. AIचा जमाना आहेच, यामुळे लोकांना नोकऱ्यांमधून बाहेर पडावं लागतंय आणि मग ते स्वतःचे बिझनेस सुरू करताहेत. हे अमेरिकन इंडिव्हिज्युअलिझम आणि एंटरप्रिनोरियल हायपर ड्राईव्ह दाखवतंय. USA हार्ट्सी म्हणतात की 15 ते 17 वर्षांचे हे ज्युनियर्स खूप धाडसी असतात, जणू काही ते युद्धात पाठवलेले सैनिक. हा. तर हा ट्रेंड किती पुढे जाईल कोणीच सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की, टेकचं भविष्य हे या तरुण, धाडसी आणि क्रिएटिव्ह लोकांच्या हातात आहे. लाईट. सध्या तरी टेक तडका 24/7 साठी मी प्रियंका पाटील सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या धमाकेदार अपडेटसोबत. धन्यवाद. आहा.